बीकेसी मध्ये मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन उलटली। सुदैवानं घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाहीये। मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेट्रो साइटवर बीम उचलून पिलरवर ठेवत असताना दुर्घटना घडली। क्रेनला बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। बुलेट ट्रेन का एक्सकवेशन हो गया है, तो इस साइड में बिल्डिंग है, स्पेस कंस्ट्रेंट्स है, इसलिए दो क्रेन सेफली इरेक्शन के लिए लगाया था। तो उसमें रात में अराउंड 4:30 तो ये अराउंड 8 मीटर लिफ्टिंग हुआ था दोनों क्रेन से। तो उसमें क्या हुआ, तो एक क्रेन का बूम है, उसका लिफ्टिंग गियर फेल हो गया। जैसे लिफ्टिंग गियर फेल हो गया तो दूसरा क्रेन पे लोड आ गया। लोड आने के बाद वो नीचे जर्क आ गया उसके ऊपर में, तो बीम है नीचे आया। इसमें किसी का इंजुरीज नहीं है, किसी का कोई फैटलिटी कुछ नहीं है। मुंबईतल्या बीकेसी मध्ये मेट्रोचं काम सुरू असताना अचानकपणे बीम उचलत असताना एक क्रेन जी आहे ती कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण जी ताजी दृश्य आहेत, बीम आणि क्रेन दोन्ही उचलायचे प्रयत्न सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। रात्री जवळपास 2 ते 3 वाजताची संपूर्ण दुर्घटना आहे। जे बीम आहे तो उचलून जो लोखंडी गर्डर आहे त्या ठिकाणी ठेवलं जात होतं, मात्र अचानक तोल गेल्यामुळे वजन जास्त असल्यामुळे क्रेनची सुद्धा जी क्षमता आहे ती कमी झाल्यामुळे खरं तरी ही बीम जो आहे तो खाली कोसळला आणि सोबतच अडकवलेली ही क्रेन जी आहे ती सुद्धा पलटी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुदैवाने यांच्यात कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नसली तरी जे काम जे आहे ते सध्या थांबवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि क्रेन आणि जो बीम आहे त्याला उचलवण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी पहाटेपासून ह्या संपूर्ण कामाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 4 वाजल्यापासून क्रेन आणि पिलर जे काय आहे ते काम बाहेर काढायचं जे काम आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र अद्याप हा पिलर आणि जी क्रेन आहे ती सरळ होऊ शकलेली नाही। जवळपास पुढचे 2 ते 3 तास या संपूर्ण कामासाठी लागू शकतात। मात्र याच दरम्यान जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं जे क्रेन आहे ती खालती कोसळल्या मोठा धक्का जो आहे तो ड्रायव्हरला म्हणजे जो क्रेन ऑपरेटर आहे त्याला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या MMRD किंवा मेट्रो 2Bचं हे संपूर्ण काम आहे आणि या कामाच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि युद्ध पातळीवरती जे गर्डर आणि जो क्रेन आहे ते बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।